विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक सुहास कुलकर्णी आपलं HSC व्होकेशनल म्हणजेच उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या इयत्ता 12वीच्या ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये स्वागत करतो. आपण प्रकरण क्रमांक पेपर फर्स्टमधील पेपर फर्स्ट ऑटोमोटिव्ह व्हेकल टेक्नॉलॉजी यातील प्रकरण क्रमांक 6 सस्पेन्शन सिस्टीमचा आपण या ठिकाणी अभ्यास करतोय. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये यामध्ये कन्व्हेन्शनल सस्पेन्शन सिस्टीम, त्यानंतर इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टीमचा या ठिकाणी आपण अभ्यास केला. आत्ता आपण जो अभ्यास करणार आहोत तो एअर सस्पेन्शन सिस्टीम याच्याविषयी आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे सध्याच्या आधुनिक वाहनांमध्ये आपण एअर सस्पेन्शन सिस्टीमचा प्रामुख्याने वापर करतो. एअर सस्पेन्शन सिस्टीम जी आहे ही कन्व्हेन्शनल तसेच इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टीमपेक्षा त्या ठिकाणी जास्त आरामदायक आणि जास्त त्या ठिकाणी ड्रायव्हिंग कम्फर्ट देणारी अशी सिस्टीम आहे. तर ही सिस्टीम कशा प्रकारे काम करते हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. सुरुवातीला या ठिकाणी काही आकृत्यांच्या सहाय्यानं आपण याच्याविषयी माहिती घेणार आहोत. इथं पहिल्या आकृतीमध्ये तुम्हाला संपूर्ण सिस्टीम जी या ठिकाणी दाखवली आहे. याच्यामध्ये एअर कॉम्प्रेसर, एअर टँक, त्यानंतर त्याची फिल्टर, त्यानंतर त्याचे व्हॉल्व आणि प्रत्येक चाकापाशी या ठिकाणी जे एअर पिलोज म्हणजे त्या ठिकाणी एअर बॅग जे आहेत या ठिकाणी दाखवल्या. तर दुसऱ्या लेआउटमध्ये या ठिकाणी एअर सस्पेन्शन सिस्टीमचा या ठिकाणी संपूर्ण लेआउट या ठिकाणी दाखवलं आहे. या लेआउटमध्ये सुरुवातीला आपण बघतो की वातावरणातील हवा जी आहे ही पहिल्यांदा एअर फिल्टरमध्ये येते. एअर फिल्टर करून ही हवा त्या ठिकाणी कॉम्प्रेसरकडे जाते. हा कॉम्प्रेसर जो आहे हा इंजिनवर त्या ठिकाणी काम करतो. कॉम्प्रेशन करून त्या ठिकाणी जी दाबयुक्त हवा जी आहे ही एअर ॲक्युम्युलेटर म्हणजे या टँकमध्ये या ठिकाणी साठवली जाते. याच्यावर या ठिकाणी रिलीफ व्हॉल्वसुद्धा दिलेला आहे की ज्या वेळेला या टँकची कॅपॅसिटी इतकी त्या ठिकाणी दाबाची हवा याच्यामध्ये साठते तर हा रिलीफ व्हॉल्व त्या ठिकाणी काय करतो की याच्यामध्ये हवा येण्याचं काम त्या ठिकाणी बंद करतो. या रिलीफ व्हॉल्वनंतर याचं पुढल्या बाजूला या ठिकाणी आपल्याला लिफ्ट कंट्रोल व्हॉल्व जो दिलेला आहे. या लिफ्ट कंट्रोल व्हॉल्वबरोबरच इथं लेवलिंग व्हॉल्व हा दिलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी मागच्या दोन्ही चाकांना आणि तसेच पुढल्या इथं त्या ठिकाणी लेवलिंग व्हॉल्व दिलेला आहे, इथेही दिलेला आहे. तर पुढल्या दोन्ही चाकांना आणि मागच्या दोन चाकांना अशा प्रकारे या ठिकाणी आपण काय केलेलं आहे तर ही जी आहे ही मागची बाजू आणि ही पुढली बाजू आहे चाकांची, फ्रंट आणि बॅक. तर चाकांपाशी आपण मगाशी बघितलं त्या ठिकाणी ह्या एअर बॅग या ठिकाणी दिलेल्या आहे. आता याचं कार्य कशा पद्धतीने चालतं ते बघूया. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की सस्पेन्शन सिस्टीमच्या कार्यासाठी दाबयुक्त हवेच्या पिशव्यांचा उपयोग केलेला आहे. या हवेच्या पिशव्यांना आपण एअर स्प्रिंगसुद्धा म्हणतो. एअर सस्पेन्शन सिस्टीममध्ये आकृतीत दाखवल्याप्रमाणे दोन प्रकारच्या एअर स्प्रिंग या दिलेल्या असतात. काही बेलोस टाईप असतात, काही पिस्टन टाईप असतात. आता या समोरची दिलेली आकृती आहे. या आकृतीमध्ये दोन्ही स्प्रिंग विशबोन प्रकारच्या इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टीममध्ये कशा बसवलेल्या आहेत हे या ठिकाणी दाखवलेलं आहे. जर चाक उसळी मारतो त्यावेळेला एअर स्प्रिंगमधील हवा दबली गेल्याने तिचा दाब वाढतो. म्हणजे या ठिकाणी ह्या एअर स्प्रिंग म्हणजे या पिलो जे आहेत या दाबल्या जातात. या दाबल्या गेल्यामुळं त्यांच्यामधला दाब वाढतो आणि स्प्रिंगला एक प्रकारचा ताठरपणा येतो. त्यामुळे या स्थितीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त आरामदायकरित्या प्रवास होतो. एअर सस्पेन्शन सिस्टीमची आकृती एक रेखाकृती या ठिकाणी तुम्हाला दाखवली आहे आणि ॲक्च्युअल आकृतीसुद्धा याच्यामध्ये तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे. यामध्ये बेलोस टाईप किंवा पिस्टन टाईप 4 एअर स्प्रिंग या ठिकाणी दिलेले आहेत. बेलोस टाईप किंवा पिस्टन टाईप प्रकारच्या त्या ठिकाणी एअर स्प्रिंग या ठिकाणी दिलेल्या आहेत. एअर कॉम्प्रेसर हा वातावरणातील हवा फिल्टरद्वारे घेऊन उच्च दाबाने एका टँकमध्ये साठवतो. मगाशी दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी कॉम्प्रेसरकडून हवा येते आणि या ठिकाणी या एअर टँकमध्ये साठवली जाते. ही उच्च दाबाची हवा एअर स्प्रिंग लिफ्ट कंट्रोल व्हॉल्व हा लिफ्ट कंट्रोल व्हॉल्व या ठिकाणी दिलेला आहे.
व लेवलिंग वॉलला पुरवली जाते. इथे एक लेवलिंग वॉल दिले, हा फ्रंट साईडचा, आणि मागच्या साईडला दोन त्या ठिकाणी लेवलिंग वॉल दिलेले आहेत. लिफ्ट कंट्रोल वॉल हा हँडलच्या साहाय्याने कार्यान्वित होतो. अशा प्रकारे या ठिकाणी ही एअर सस्पेन्शन सिस्टीम जी आहे ही काम करते. ह्याच्यानंतर पुढचा आपण जो भाग बघणार आहे तो म्हणजे शॉक ॲब्सॉर्बर. आता वाहनावर शॉक ॲब्सॉर्बरची आवश्यकता काय हे या ठिकाणी आपण बघूया. फक्त लिफ्ट स्प्रिंग किंवा कॉईल स्प्रिंग वापरून जी सस्पेन्शन सिस्टीम उपयोगात आणली जाते ती जास्त प्रभावी नसते. उदाहरणार्थ एखादे वाहन ज्यावेळेस खड्ड्यामध्ये जाते त्यावेळेस स्प्रिंगमध्ये कंपनी सुरू होतात. आता ही कंपनी ही जास्त वेळ जर चालू राहिली तर संपूर्ण वाहनाला त्या ठिकाणी कंपनी बसून आपला प्रवास जो आहे हाच काही सुखकारक होणार नाही. म्हणून ही कंपनी शोषून घेण्यासाठी लिफ्ट स्प्रिंग किंवा कॉईल स्प्रिंग सोबत एक अतिरिक्त घटक या ठिकाणी दिलेला असतो, त्याला आपण शॉक ॲब्सॉर्बर असं म्हणतो. हा शॉक ॲब्सॉर्बर कंपनी शोषून घेत नाही, तर तो गाडी वळत असताना ती एका बाजूला झुकून सुद्धा दिली जात नाही. कारण ज्यावेळेला गाडी वळत असते त्यावेळेस समजा ज्यावेळेस ती डाव्या बाजूला वळेल त्यावेळेला त्या बाजूला स्प्रिंग गाड्यात दाबल्या जाऊन गाडी त्या ठिकाणी कलण्याची शक्यता असते, परंतु शॉक ॲब्सॉर्बर गाडीला झुकू देत नाही. तसेच स्टेअरिंगची होणारी थरथरी सुद्धा शॉक ॲब्सॉर्बरद्वारे थांबवली जाते. गाडीचे पुढील शॉक ॲब्सॉर्बर हे नेहमी कॉईल स्प्रिंगमध्ये किंवा लिफ्ट स्प्रिंगच्या बाजूला बसलेले असतात. त्यांचे वरील टोक जे आहे हे बुशिंगद्वारा गाडीच्या आत अथवा फ्रेमला जोडलेले असते. मागील चाकावरील शॉक ॲब्सॉर्बर हे तिरकस कोनामध्ये बसवलेले असतात, त्यामुळे त्यांना चांगली स्थिरता मिळते. आता शॉक ॲब्सॉर्बरचे प्रकार कुठले कुठले ते पहिल्यांदा आपण बघूया. शॉक ॲब्सॉर्बरच्या प्रकारामध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे मेकॅनिकल शॉक ॲब्सॉर्बर. आता मेकॅनिकल शॉक ॲब्सॉर्बर म्हणजे काय, तर आपण याला फ्रिक्शन टाईप शॉक ॲब्सॉर्बर असं सुद्धा म्हणतात. जुन्या प्रकारच्या वाहनांमध्ये या प्रकारचे शॉक ॲब्सॉर्बरचा वापर होत असे. सध्या याचा वापर होत नाही, कारण याचे कार्य जे आहे हे पूर्ण परिणामकारकरित्या होत नसल्या कारणानं सध्याच्या वाहनांवर त्याचा वापर होत नाही. याच्यामध्ये दोन प्लेट असतात, त्यापैकी एक ॲक्सेलला जोडली असते तर दुसरी चॅसिसला घट्ट केली असते. या दोन प्लेटमध्ये लहान लहान फ्रिक्शन प्लेट म्हणजे क्लच प्लेटप्रमाणे काही प्लेट याच्यामध्ये बसवले असतात. या दोन्ही प्लेटमध्ये स्प्रिंगद्वारे दाबून ठेवलेले असतात. ॲक्सेल वर खाली होतो त्यावेळेला ॲक्सेलला जोडलेले ॲब्सॉर्बर प्लेट व फ्रिक्शन प्लेट या एकमेकावर घासले जाऊन त्यांच्याद्वारे त्या ठिकाणी धक्का शोषला जातो. परंतु हे कार्य जे आहे हे पूर्ण परिणामकारकरित्या होत नसल्या कारणानं याचा वापर आपण सध्या करत नाही. यानंतरचा पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे हायड्रॉलिक शॉक ॲब्सॉर्बर. आता हायड्रॉलिक शॉक ॲब्सॉर्बर सुद्धा त्या ठिकाणी दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे पिस्टन टाईप. आता पिस्टन टाईप शॉक ॲब्सॉर्बरमध्ये सुद्धा त्याचे दोन प्रकार पडतात. यातला पहिला प्रकार जो आहे त्याला आपण म्हणतो सिंगल ॲक्टिंग शॉक ॲब्सॉर्बर, आणि दुसरा जो प्रकार आहे त्याला आपण म्हणतो डबल ॲक्टिंग शॉक ॲब्सॉर्बर. त्यानंतर हायड्रॉलिक शॉक ॲब्सॉर्बरचा दुसरा जो प्रकार आहे त्याचं नाव आहे टेलिस्कोपिक शॉक ॲब्सॉर्बर. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण पिस्टन टाईप शॉक ॲब्सॉर्बरचे प्रकार जे आहेत हे या ठिकाणी आपण पहिल्यांदा बघणार आहोत. ह्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे जो समोर आपण बघतोय त्याला आपण म्हणतो सिंगल ॲक्टिंग शॉक ॲब्सॉर्बर. आता आकृतीत दाखवल्याप्रमाणे या शॉक ॲब्सॉर्बरची रचना असते. यामध्ये एक सिलेंडर असतो. या सिलेंडरमध्ये एक पिस्टन दिलेला आहे, त्याच्यावर एक कॅम बसवली आहे. या पिस्टनवर काय केले आहे, या ठिकाणी एक कॅम बसवली आहे. कॅमवर एक लिव्हर दिलेली आहे. कॅमवर काय दिले, त्या ठिकाणी लिव्हर दिलेली आहे. ही लिव्हर या पुढं ॲक्सेलला जोडलेली आहे. पिस्टनच्या मागील बाजूस पिस्टन रिटर्न स्प्रिंग म्हणजे आपण इथं पिस्टन रिटर्न स्प्रिंग या ठिकाणी दिलेले असते. एक रिलीफ वॉल त्याच्यामध्ये दिलेला आहे.
इथं तुम्हाला रिलीफ वॉल्व हा या ठिकाणी दिसेल. पिस्टनच्या पुढील बाजूस इनलेट वॉल्व हा स्प्रिंगच्या साहाय्याने बसवलेला असतो. इथं इनलेट वॉल्व तुम्हाला दिसेल. सिलेंडरमध्ये हायड्रॉलिक ऑइल भरलेले असते. हे जे सिलेंडर आहे याच्यामध्ये काय केलेलं आहे, हायड्रॉलिक ऑइल त्या ठिकाणी भरलेलं असते. हादऱ्यामुळे ज्या वेळेला ॲक्सल वर उचलला जातो, ज्यावेळेस चाक हे ज्यावेळेस वर उचललं जातं त्यावेळेस पिस्टनकडून हायड्रॉलिक ऑइल दाबले जाते. दाबलेलं ऑइल रिलीफ वॉल्वमधून, रिलीफ वॉल्वच्या बारीक छिद्रामधून, इथे हा जो रिलीफ वॉल्व दिलेला आहे याच्या बारीक छिद्रामधून हळूहळू जायला लागते. त्यामुळे ॲक्सेलला बसलेला धक्का हा शोषून घेतला जातो. ज्यावेळी ॲक्सेल पुन्हा जागेवर येतो त्यावेळी पिस्टनमध्ये असलेले इनलेट वॉल्वमधून, आता पिस्टन या ठिकाणी इनलेट वॉल्व जो दिलेला आहे, या इनलेट वॉल्वमधून हे ऑइल हे पुन्हा हळूहळू सिलेंडरमध्ये भरले जाते. ॲक्सेल वर जाताना हळूहळू वर उचलला जातो व खाली येताना हा लवकर खाली येतो. म्हणून याला आपण सिंगल ॲक्टिंग शॉक ॲब्सॉर्बर असं नाव दिलेलं आहे. आता दुसरा जो प्रकार या ठिकाणी आपल्याला दाखवला आहे तो म्हणजे डबल ॲक्टिंग शॉक ॲब्सॉर्बर. आता मागाच्या याच्यामध्ये आपण बघितलं इथं एकच पिस्टन आहे, तर इथं काय दिलं आहे, तर इथं 2 पिस्टन या ठिकाणी दिलेले आहेत. कॅमच्या दोन्ही बाजूला एक एक पिस्टन या ठिकाणी दिलेला आपल्याला दिसून येईल. या पिस्टनवर एक स्प्रिंग लोडेड व्हॉल्व हा दिलेला असतो. कॅम हा लिव्हरच्या साह्याने ॲक्सेलला जोडलेला आहे. लिव्हरच्या साह्याने तो त्या ठिकाणी ॲक्सेलला जोडलेला आहे. ॲक्सेल वर उचलला जातो व कॅम फिरला जाऊन पिस्टन बाहेर बाजूस सरकतो. त्यामुळे पिस्टनच्या पुढील बाजूस ऑइल दाबले जाऊन व्हॉल्व बंद होतो आणि ऑइल लहान छिद्रामधून परत आत येते. पिस्टनच्या पुढे व्हॉल्व दिलेत यातनं या ठिकाणी ऑइल बाहेर पडतं आणि पिस्टनच्या पुढे ऑइल दाबले जाऊन व्हॉल्व बंद होतो. हा व्हॉल्व त्या ठिकाणी बंद होतो व ऑइल लहान छिद्रामधून परत येते. अशा प्रकारे हादरे त्या ठिकाणी शोषून घेतले जातात. जेव्हा पिस्टन पूर्ण स्थितीमध्ये येतो तेव्हा दुसरा पिस्टनही त्याच्यासोबत ओढला जातो. पिस्टन चेंबरमध्ये व्हॉल्व उघडलं जातं व ऑइल त्यामध्ये भरले जाते. ॲक्सेल खाली जाताना कॅम दुसऱ्या पिस्टनलाही दाबते. त्यामुळे त्याचा व्हॉल्व बंद होतो व ऑइल लहान छिद्रामधून परत जाते. अशा प्रकारे शॉक ॲब्सॉर्बर ॲक्सेलला हळूहळू उचलतो व हळूहळू खाली आणतो. म्हणून त्याला डबल ॲक्टिंग शॉक ॲब्सॉर्बर असं म्हणलं जातं. आता मित्रांनो, याच्यानंतर आपण जे बघणार आहे म्हणजे टेलिस्कोपिक शॉक ॲब्सॉर्बर. आजकालच्या बहुतेक वाहनांमध्ये आपल्याला या प्रकारचे शॉक ॲब्सॉर्बर पाहायला मिळतात. समोर आकृतीमध्ये तुम्हाला टेलिस्कोपिक शॉक ॲब्सॉर्बर दिलेला आहे. यामध्ये खालील बाजूच्या नळीच्या आकाराचा रिझर्वायर ट्यूब आहे. नळीच्या आकाराची या ठिकाणी एक रिझर्वायर ट्यूब या ठिकाणी दिलेले आहे. त्याच्या बाहेरील बाजूस शॉक ॲब्सॉर्बर बसवण्यासाठी आय ब्रॅकेट दिलेले असते. इथं खालच्या बाजूला तुम्हाला दिसेल याला एक आय ब्रॅकेट या ठिकाणी दिलेलं आहे. रिझर्वायर ट्यूबमध्ये दुसरी एक सिलेंडर ट्यूब असून या ट्यूबच्या तळाशी व्हॉल्व बसवलेला असतो. आता ट्यूबमध्ये ही आणखीन एक ट्यूब या ठिकाणी दिलेली आहे. याच्या तळाशी आपल्याला अजून एक व्हॉल्व दिलेला आहे. याला आपण व्हॉल्व बी असं म्हणतो. सिलेंडर ट्यूबमध्ये पिस्टन रॉडच्या साह्याने एक पिस्टन व त्यावर एक व्हॉल्व बसलेला असतो. आता हा पिस्टन रॉड या ठिकाणी दिलेला आहे, त्याच्यावर एक पिस्टन तुम्हाला दिसेल. या पिस्टनवर या ठिकाणी एक व्हॉल्व दिलेला आहे, तर आपण ए व्हॉल्व असं म्हणूया. पिस्टन रॉडच्या वरील बाजूस शॉक ॲब्सॉर्बर फ्रेमला बसवण्यासाठी या ठिकाणी एक आय होल असते. जे कव्हर जे आहे या कव्हरवर इथं अजून एक आय होल दिलेलं आहे. त्याच्या साह्यानं हे टोक जे आहे हे बॉडीच्या फ्रेमला जोडले जाते. रिझर्वायर ट्यूब व सिलेंडर ट्यूब यांच्यामध्ये हायड्रॉलिक ऑइल आहे.
ह्याच्यामध्ये इथं आपल्याला हायड्रोलिक ऑइल भरले असतं. तर हे हायड्रोलिक ऑइल जे आहे याच्यामध्ये 60% ट्रान्सफॉर्मर ऑइल आहे आणि 40% जे आहे टर्बाईन ऑइल भरलेलं असतं. आता याचं कार्य कसं चालतं हे या ठिकाणी आपण बघूया. ज्यावेळी ॲक्सल किंवा लोअर कंट्रोल आर्म बरोबर शॉक ॲब्सॉर्बर दाबला जातो, या शॉक ॲब्सॉर्बर ज्यावेळेस दाबला जातो त्यावेळेला सिलेंडर ट्यूबमधील ऑइल दाबली जाते व ते पिस्टनवरील व्हॉल्वमधून पिस्टनच्या वरील बाजूने ट्यूबमध्ये जाते. आता ज्यावेळेस हा शॉक ॲब्सॉर्बर दाबला जातो त्यावेळेला हा जो ए व्हॉल्व आहे याच्यावर यामधलं ऑइल जे आहे हे इथून वरच्या बाजूला जातं. आता या क्रियेमध्ये ह्याच्यामध्ये निर्माण होणारे जे शॉक्स असतात या ठिकाणी शोषले जातात. ॲक्सल पुन्हा खाली येतात. पुन्हा पिस्टन वरील सिलेंडर ट्यूबमधील ऑइल हे पिस्टनच्या वरील व्हॉल्वमधून पिस्टनच्या खालच्या चेंबरमध्ये येते. त्यामुळे ऑइलची पातळी खाली सारखी होते. ज्यावेळेस हा पिस्टन हा वर उचलला जाईल त्यावेळेला इथं साठलेलं ऑइल जे आहे हे पुन्हा हे या ठिकाणी खाली येऊन ह्याची लेव्हल होते. याच्या उलट ज्यावेळेस चाक एक खास काळजी घेतली जाते त्यावेळेला शॉक ॲब्सॉर्बर खाली ओढला जातो. म्हणजे थोडक्यात हा शॉक ॲब्सॉर्बर त्यावेळेस प्रसरण पावतो. हे खाली ओढलं जातं आणि हे वर ओढलं जातं. तो प्रसरण त्यावेळेस पावतो. त्यावेळेस रिझर्व्हायर ट्यूब खाली ओढली जाऊन सिलेंडर ट्यूबमधील पिस्टनच्या खालील चेंबरमध्ये पोकळी निर्माण होते. या चेंबरमध्ये त्या ठिकाणी पोकळी निर्माण होते. त्यामुळे पिस्टनच्या वर असलेले ऑइल दाब पडून सिलेंडर ट्यूबच्या तळाशी असणाऱ्या व्हॉल्वमधून वरील पिस्टन चेंबरमध्ये येऊ लागते. हे इकडने ऑइल हे वरील या चेंबरमध्ये या ठिकाणी यायला लागते. याप्रमाणे शॉक ॲब्सॉर्बर ओढला गेला असता कार्य पडून घडून येते. पुन्हा शॉक ॲब्सॉर्बर लेवलला येताच रिझर्व्हायर व सिलेंडर ट्यूबमधील ऑइलची पातळी सारखी होत असते. अशा प्रकारे या टेलिस्कोपिक शॉक ॲब्सॉर्बरचं कार्य होतं. हा जो शॉक ॲब्सॉर्बर हा लवकर दाबला जातो परंतु जागेवर येतो तो हळूहळू येत असतो आणि त्याची याच कार्यामध्ये त्याच्यामध्ये निर्माण होणारी जी कंपनं आहेत ही कंपनंही शोषली जातात. मित्रांनो याच्यानंतरचा जो भाग आहे तर आपण म्हणतो शॉक ॲब्सॉर्बर टेस्टिंग. आता शॉक ॲब्सॉर्बर चांगला आहे किंवा वाईट आहे कसं तपासायचं? तो शॉक ॲब्सॉर्बर खराब झाला आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी तो गाडीपासून अलग करून प्रथम त्याला पूर्णपणे दाबा व पुन्हा पूर्णपणे बाहेर ओढून पाहावा. दोन्ही वेळेस काही प्रमाणात सारखीच ताकद लागायला हवी. शॉक ॲब्सॉर्बर सहसाही दबायला नको किंवा ओढलाही जायला नको. शॉक ॲब्सॉर्बर गाडी चेक करत असताना गाडीची बॉडी 2 ते 3 वेळा खाली दाबावी. दाबलेली बॉडी लगेच पुढे येत असेल तर शॉक ॲब्सॉर्बर व्यवस्थित कार्य करतात असं समजावं. या साध्या गोष्टीद्वारे सुद्धा आपण त्या ठिकाणी शॉक ॲब्सॉर्बर चांगला आहे किंवा वाईट आहे या ठिकाणी पाहू शकतो. मित्रांनो या ठिकाणी आपण सस्पेन्शन सिस्टीमचा हा जो चॅप्टर आहे हा या ठिकाणी संपवतोय. आजच्या भागामध्ये जे आपण शिकलो ते आपल्या सगळ्यांना कळलं असेल समजतो आणि या ठिकाणी आपण थांबतो.